ऐकता समागम ज्यांचे प्रेम विठ्ठली सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे प्रस्तुस्थळी प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग श्री क्षेत्र पिंपळनेर निवासी असलेले वैदिक सिद्धांत शोधक सकल साधक जनबोधक संसार गतिरोधक पंढरीपथ साधक श्रीमंत भक्त शिरोमणी सद्गुरु भक्त निळोबाराय महाराजांच्या अखिल विश्वाला चंद्रभागा मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील गोड असा अभंग आहे. प्रस्तुत अभंगा भक्त शिरोमणी निळोबाराय हे सत्समागम आम्हाला घडावा अशी विनंती वजा मागणीच करतात. विठोबा ज्यांचे प्रेम विठ्ठली सहज त्यांच्या ऐकता गोष्टी किंवा गोठी परमार्थ पोटी दृढावे. आजच्या अभंगात भक्त शिरोमणी नामदेव महाराज आपलं निळोबाराय मला सत्समागम घडावा अशी विनंती वजा सदिच्छा वजा मागणीच करतात. या मृत्यूलोकामध्ये मानवी जीवन हे संघ प्रधान जीवन आहे. या मृत्यूलोकामध्ये 2-4 जीवन नांदतात. सगळ्या जीवनांचं जर वर्गीकरण केलं या मृत्यूलोकामध्ये जवळजवळ सगळ्यांचं वर्गीकरण जर केलं तर 4 प्रकारे वर्गीकरण होईल. एक, या मृत्यूलोकात एक जीवन नांदत त्याला भोग प्रधान जीवन म्हणतात. या मृत्यूलोकात एक जीवन नांदत त्याला पुण्य प्रधान जीवन म्हणतात. या मृत्यूलोकात एक जीवन नांदत त्याला त्याग प्रधान जीवन म्हणतात. आणि आता अभंगाकडे या मृत्यूलोकात एक जीवन नांदत त्याला संघ प्रधान जीवन म्हणतात. ही 4 जीवन मृत्यूलोकात राहतात. मृत्यूलोकातल्या सगळ्यांचं जर वर्गीकरण केलं तर या 4 श्रेणीमध्ये मोडतं. एक आहे भोग प्रधान जीवन, एक आहे पुण्य प्रधान जीवन, एक आहे त्याग प्रधान जीवन आणि एक आहे संघ प्रधान जीवन. घडवत्यांचा संबंध. पहिलं भोग प्रधान. तुम्हाला प्रश्न पडला असेल भोग प्रधान जीवन कोणाचं, पुण्य प्रधान जीवन कोणाचं, त्याग प्रधान जीवन कोणाचं आणि संघ प्रधान जीवन कोणाचं. प्रधान शब्दाचा अर्थ आहे प्राधान्य. या जीवनामध्ये त्यालाच प्राधान्य. भोग प्रधान म्हणजे तिथं फक्त भोगालाच प्राधान्य, पुण्य प्रधान म्हणजे तिथं पुण्यालाच प्राधान्य, त्याग प्रधान म्हणजे तिथं त्यागालाच प्राधान्य आणि संघ प्रधान म्हणजे त्याला संघालाच प्राधान्य. आता तुम्हाला प्रश्न असा पडला असं ते 4 जीवन कुठे? एका वाक्यात सांगतो. भोग प्रधान जीवन पशुपक्ष्यांचं, पुण्य प्रधान जीवन देवादिकांचं, त्याग प्रधान जीवन साधू संतांचं आणि संघ प्रधान जीवन तुम्हा आम्हा मानवांचं. एका वाक्यात. आता थोडा विस्तार करू. शपथविधीला सगळा विस्तार करायचा नसतो, हळूहळू विस्तार करायचा असतो. कारण कोणाचे रंग कसे, कोणाचे ढंग कसे हे पाहूनच मंत्री पद द्यावी लागतात, हे ध्यानात घ्या. आणि म्हणून आता थोडा विस्तार करू. सर्वात पहिलं जीवन भोग प्रधान जीवन कोणाचं? पशुपक्ष्यांचं. भोग उत्तम असो वा मध्यम असो वा कनिष्ठ असो याची मीमांसा, याचा विचार न करता फक्त तो भोग भोगणं, भोगालाच प्राधान्य देणं, याला म्हणतात पशुपक्ष्यांचं भोग प्रधान जीवन. तुकोबराय वर्णन करतात. पशुकाय पाप पुण्य जाणते, Thank you.
होती पांगुळमुखी पुण्य पापाचा विचार नाही, त्यागाचा विचार नाही, संघाचा कुसंगाचा काही विचार नाही. भोग उत्तम असो मध्यम असो कनिष्ठ असो याचाही विचार नाही. उत्तम मध्यम भोग भोगिती कोण? पशु. पशु काय पाप पुण्य जाणती. उत्तम मध्यम भोग भोगिती काय एक उपजता मरती बहिरांद होती पांगुळमुखी. पशु पाप पुण्य काय हे जाणती मनुष्या या रीती ठाऊकी. 100 शरणाच्या अगोदर गावात कीर्तनकार आले. खूप दिवसांनी आले. गावाची लई लाडकी होती. 2-4 महिने नर्मदा प्रदक्षिणेला गेले. गावात कोणाचं वर्ष श्राद्ध असेल त्यांचंच कीर्तन, दशक्रियेला त्यांचंच प्रवचन कीर्तन, वास्तुशांतीला, सप्ताहात, वाढदिवसाला, लग्नाच्या वरातीला आता लई कीर्तन पुढे निघालेत महाराज. आता आम्ही सांगू नये तुम्ही ऐकू नये. कालांतराने लोक कुठं कीर्तन ठेवते. एखाद्याने नाही शौचालयाच्या उद्घाटनाला त्याच्या काही मान मर्यादा राहिल्या पाहिजे. महाराज ते खरं गाव लक्षात घेतलं पाहिजे. पण ते आम्हालाही ज्ञान नाही, तुम्ही ते मुळातच आला नाही. तुम्हाला काही सांगून फायदा नाही. झालं असं महाराज 2-3 महिने नर्मदेला गेले होते. गावाला खूप आनंद झाला. महाराज आले म्हणजे पहिले कीर्तन ठेवायचं. महाराज आल्यावर काय लोकांना आनंद झाला. महाराज लगेच पाठ उभा केला. 5-25 सुवासिनी महाराजांची पूजा केली. महाराजांना शाल, महाराजांना नारळ, महाराजांना हार, महाराजांवर पुष्पवृष्टी. नाही 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 एवढंच नाही. महाराज ज्या गाडीत आले त्या गाडीला हार, गाडीला नारळ फोडला, गाडीला पेढे ठेवले. महाराज एकाने गाडीला अगरबत्ती लावली. ह्याच गाडीतून महाराज आले. लोकांना पाप पुण्य कळत. महाराजांची गाडी. आमच्या भागात भगवान बाबा, वामन भाऊ, उमरेकर बाबा असे संत होऊन गेले. त्यांचा जर टांगा पुढे गेला तर लोक त्या बाईला घोड्याच्या टांग्याची माती काढून कपाळाला लावायची. काय प्रेम आहे. श्रद्धेचा भाग येतो. पाप पुण्याचा विचार यांचे रजक्तन आपल्याला लागायला. महाराजाची तर पूजा केली पण लोकांनी गाडीलाही हार घातला. आणि मग सगळ्या कार्यकर्त्यांनी महाराजाला घरात नेलं. लोकांना पाप पुण्य कळत म्हणून महाराजाची पूजा, गाडीला हार. पशूंना काय पाप पुण्य कळत आहे. महाराज आत गेले, गाडी पशी कोणी नाही. हे पायऱ्यावर गल्लीतली काही 10-5 टार्गट कुत्री तिथं आहे. त्यांना काय पाप कळत आहे का पुण्य कळत आहे. महाराजा नुसताच हार घातला, अभिषेक करायचा जरा राहूनच 4 कुत्र्यांनी 4 चाकं धरली, दिली धारणाची दार मोकळी. पशूंना काय कळत रे. ज्याला पाप पुण्याचा विचार कळत नाही त्याला पशु म्हणतात. मग ही 2 पायाची सुद्धा आहेत बरं का. अशी काही 2-2 पायाची सुद्धा आहेत. स्वतःला सुशिक्षित म्हणतात. पण त्याला आपल्या पुढे मराठवाड्यात एक शब्द लावतात, सुशिक्षित बेकार. बेकार का म्हणायचं? नोकरी लागली म्हणून नाही, वळणच नाही. मानवी जीवनाचं सारतेनं कळे काय झाकलेले टोळे. याचं काय ज्ञानच नाही ना. म्हणून मनुष्य रूपेण मृगांश हे जे म्हटलंय ना ते त्याच माणसाच्या रूपाने जाणवरच ही महाराज.
साधू संत नसते ना, जसं वाघ आणि बिबटे धरायला पिंजरे लावता तशी माणसं धरायला पिंजरे लावायला दिसते. त्या वरच्या भागाला माणूस दिसला आणि म्हणून शासनाने पिंजरा लावून धरला. नाही, संत जर नसते तर माणसात आणि जनावरात काही फरकच नाही. भोग प्रधान जीवन पशु पक्ष्यांचं, पुण्य प्रधान जीवन देवादिकांचं. पुण्याच्या जोरावर तिथं जातात ते पुण्यम आसाद्य सुरेंद्र लोकम अश्नंती, स्पष्ट दिले गीतेमध्ये. पुण्यच उपभोगतात तिथं. आणि एकदा का पुण्य संपलं, क्षीणे पुण्ये मर्त्य लोकम शांती, तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती. पशु पक्ष्यांचं जीवन भोग प्रधान, देवादिकांचं जीवन पुण्य प्रधान, साधूचं जीवन त्याग प्रधान. साधू त्यागाने शोभतो. तो कोण्या संस्थांवर बसलाय, कोण्या गडावर, कोण्या मठावर, कोण्या याच्यावर, त्याला साधूची किंमत नाही. लोक म्हणतात हल्ली मोठा कीर्तनकार कोण, गाडी, दाढी, बॉडी, माडी, मोठा. हा विचार कोणाचा आहे? जे ब्रह्मदेवाच्या गैरहजेरीत जन्माला आले. आणि काय साधूचं लक्षण आहे का? साधूचं जीवन हे त्याग प्रधान असलं पाहिजे. त्याग. साधूच्या जीवनामध्ये त्यागाला प्राधान्य. कशा कशाचा त्याग? सर्वात प्रथम कामनेचा त्याग. कामनेच्या त्यागे भजनाचा नाम. कामनेच्या त्यागे उत्सव चाललो. यांचं गुरु घराणं आमचं निळोबरायचं पिंपळनेर. निळोबरा यांचे गुरु आहेत. त्या श्री संत निळोबरायची मूळ जन्मभूमी रामलिंग हे विसरू नका. शिरूर घोड नदीच्या काठावर बसलेलं तिथं परशुरामाने स्वतः लिंगाची स्थापना केली. रामाने लिंग स्थापन केलं म्हणून त्या गावाचं नाव पडलं रामलिंग. त्या रामलिंगला निळोबराय कुलकर्णी होते. सर्व महसूल विभाग त्यांच्या हातात पुढवंपार वडिलोंपार. आता गावात काय नवीन कारभारी आले, चालायचं तर गावची जत्रा, कारभारी 17 कडक कपडे, 17 लफडे, त्यांच्या ते डोक्यातच असते. माझा वाक्यात फक्त बियाणा नाही. चांगला माणूस जर काम करीत असला ना, त्याच्या विरोधात फळी उभी करू नका, अजिबात करू नका. काम चांगलं चाललंय आणि चांगला माणूस करतो, त्याच्या विरोधात जर फळी उभी केली, मुंगीला पण काले का मुंगी संपली, तसं तुम्ही चांगल्याला विरोध करायला लागले का तुम्ही संपलेत म्हणून द्या. घडो त्यांच्या विरोधात एक फळी उभी राहिली आणि तिच्या असा टार्गेट माणसं काहीतरी, त्यांनी तो पाटील बाबा बोलवला. निळोबरायकडे जे कुलकर्णी पण आहे, महसूल विभाग याची थोडी तपासणी करा. याच्यात खूप मोठा भ्रष्टाचार झालाय, घोटाळा झालाय. नुसता घोटाळा नाही, आदर्श घोटाळा झाला. समजून घ्या काही गोष्टी. आणि मग आलंच त्याचा चौकशी आली. चौकशी तशी महाराज ईडी खातं हे पूर्वंपार आहे, त्यात काय बाईक वाटून द्यायचं. आली ईडीची चौकशी. आल्यावर त्या कोण होता तो ठाणेदार, तो पारावर येऊन बसला. जुन्या काळाचा सगळा कारभार पिंपळाच्या पारावर आहे. आता बैठका खोल्यांनी होत्या, गेस्ट हाऊसवर रात्री. कावळ्यांच्या मिटिंगा रात्रीच होतात. आणि मग ऐका, निळोपंतांना बोलवायला ठाणेदाराने एक शिपाई पाठवला. अरे निळोपंतांना घेऊन या. निळोपंतना
त्यांचं खरं नाव निळकंठ आहे. लोक आवडील त्यांना निळोपारायण फोटो आणि मग निळोपंतांना बोलून आणा. निळोपाराय देवपूजा करत बसले. देवपूजा करत होते आणि त्यांच्या पत्नीचं नाव आहे मैनाबाई निळोबारायांच्या. आता दरवर्षी ते कीर्तन मीच करतो त्यामुळे चरित्र माझंच पाठीचं. मैनाबाई होत्या. मैनाबाईंना त्या चोपदाराने सांगितलं निळोपंतांना सांगा ठाणेदार आला सगळ्या महसूल विभागाची तपासणी करायची. मैनाबाईने सांगितलं मालक पूजा करतात, थोडं थांबा. ते बरं मी पुन्हा येतो. तो गेला नाही. काय आहे ना मग गावच्या लोकांनी तेल मसाला कसा येईल, काहीतरी घोटाळा असल्याशिवाय माणूस मुशाला लावतो. काहीतरी घोटाळा आहे. महाराज हे तेल मसाला लावणारे कसे प्रवीण झाले, कुठून प्रवीण मसाला घेऊन आले की काय ते येऊच शकत नाही. म्हणजे हे टाकायचं कसं, खूप मोठा घोटाळा आहे. दुसऱ्यांदा ठाणेदार पाठवला. ठाणेदाराने दुसऱ्यांदा चोपदार पाठवला. अहो चला काय चाललंय म्हणजे देवपूजा चालली, चला लवकर मला. म्हणजे पूजा झाली का सांगते. तर त्या दिवशी निळोबाराय खूप पूजेत दंग झाले. निळोबारायला वेळ झाला. तिसऱ्यांदा आल्यावर का रे भट्टा तुझे प्रस्थान लांबले. आणि मग ती काय शासकीय भाषा असती महाराज. थोडं आत्वा तत्व बोलले निळोबारायने. ती पूजा आवरली. तडका फटकी सगळ्या वह्या घेतल्या महसूल खात्याच्या कुलकर्णीपणाच्या. आणि त्या ठाणेदाराला कोण पाटील बाबा होतो त्याला दाखवलं तर हिशोब चुकता गेला. अरे वा निळोबा तुमच्यासारखी पारदर्शक माणसं आहेत म्हणून हा कारभार राज्याचा चालतो. उलट त्या ठाणेदाराने त्या पाटील बाबांनी निळोबारायांचा सत्कार केला. आणि जे लावालावी करणारी यांची तोंड अगदी काळी ठिकर पडली. गावगाव सप्त्याला विरोध करणारी खूप असते बरं का. सप्ताह चांगला झाला का त्यांची तोंड पाहण्यासारखीच राहते. घरे शूटिंग वाल्याला विनंती त्यांची तोंड दाखीच चला. जसे कीर्तन करता कोणाका ज्यांनी विरोध केलाय बा त्यांची तोंड दाखवायला कशी काळी ठिकर पुढे पुढच्या पिढीला कळलं पाहिजे. आपल्यांनी काय देवाळ लावला पुढच्या पिढ्यांना कळलं पाहिजे. असे आराम करा. मग गेले ते लावालाव्या करणारे गेले. महसूल विभागाची ईडी कार्यालयाचा सत्व निघून गेला. पारावर एकटेच निळोबाराय बसले. हे कुलकर्णी पण घेऊन काय फायदा की ज्याच्यामुळं माझ्या भजनात विक्षेप होतोय, त्याच्यामुळं माझ्या चिंतनात विक्षेप होतोय. तुका म्हणे करू ऐशी आता संग जेणे नव्हे भंग चिंतना. अरे आपल्या देवपूजना अडथळा येतोय. त्यांना त्या पिंपळाच्या पारावर वैराग्य झालं. सहसा पिंपळाच्या पारावर वैराग्य होत नाही. मग उलट वैराग्यवानच पिंपळाच्या पारावर बसल्यावर बोल्यावर उभे राहते. त्याने कामच नाही ते पिंपळाच्या पारावर करून. खूप अनुभवी लोकांचा तिथं संस्पर्श झाला. निळोबारायला त्या पिंपळाच्या पारावर वैराग्य झालं. त्यांचं चरित्र नीट वाचा तुम्ही. वैराग्य झालं. निळोबारायने सगळे गावातली ब्रह्मवृंद बोलवले. घर लुटवलं. आमच्या संतांनी अनेक वेळा घर लुटवलं. त्यात निळोबाराय सगळ्यांना सांगितलं काय घरातलं घेऊन जा. तर लोकांनी घरातले कापड चोपड भांडे दागदागिने सगळं घेतलं. शेवटी एक गोसावी आला. त्याला काही भेटलं नाही तर फक्त त्याने चुलीतली राख घेतली आणि अंगाला फासतीन शांत बसला. निळोबारायने वैराग्य घेतलं. मैनाबाईने सांगितलं बाई तुला राहायचं असलं तर हा हे बघ मी चाललो. मैनाबाई म्हणजे तसे प्रभुराम वैराग्य घेऊन निघाले वनाला तर सीता त्यांच्या मागे गेली. हरिश्चंद्राने वैराग्य घेतलं तर ताराराणी मागे गेली. तसं पांडवाने वैराग्य घेतलं तर पांचाळी त्यांच्या मागे गेली. तसं तुम्ही वैराग्य घेतलं मला मागे राहण्यात मजा नाही. मालकाच्या सर्वस्वात पत्नीचं सर्वस्व असतं. हो जे मालकाला तेच पत्नीला हा एकच नेम. तिला अर्धांगिनी का म्हणतात ह्याच पतीचं ते अर्धम भार्या पुरुषस्य. पुरुषाचं अर्ध अंग पत्नी म्हटलेली. ज्याची बायको मेली त्याला अर्धांगवायू झालाच म्हणून समजा अर्धांगिनी म्हणतात. म्हणून निळोबारायांनी सगळ्या संसाराला लाभ मारली. माऊली कोणी दीड तंबडी देत नाही कोणाला. एवढं भरलेलं घर सांडलं निळोबारायांनी. आणि तिथून निघाले पारनेरला येऊन राहिले. आणि पारनेरून नंतर निघाले मग पिंपळनेरला राहिले. मला काय सांगायचंय कामना ठेवली नाही. ज्यांचा उत्सव आहे त्यांच्या गुरुचं उदाहरण निळोबारायांचं. कामनाने लाथ मारली महाराज. कामनेच्या त्यागी. तुमच्या माहितीसाठी सांगतो त्यांचे आता इथं 8वे का 9वे वंशज आहेत. गोपाळ काका मकाशी आणि रामलिंगला काहीतरी काम निघालं विकासाचं आणि त्यांच्या नावावर तिथे 8-9 गुंठे जागा होती. ते काही माहिती नाही. तिची जशी निळोबाराय आले तशी ती पटीकच पडलेली.
जी मंडळी आणि विकासाची कामं येतात थोडीशी कामं करायची तुम्ही मग तुम्ही परवानगी द्या. निळोबराचे वंशज आमचे गोपाळ काका मकाशी राजू जिवंत आहे ते म्हणजे परवानगी काय मी गावच्या नावची करून देतो. ते म्हणजे का ते म्हणजे आमच्या पूर्वज निळोबरांनी अख्ख्या वतनाला लात मारली थोडी कामना धरली नाही. मी त्यांचा वंश गोपाळ पंत मी तरी कशाला धरली. 8 गुंठे जागा तिथं खूप महाग आहे बरं का सध्या तिथं 30 लाख रुपये गुंठा आहे. 1 रुपया घेतला नाही गोपाळ काकाने. आता 2 वर्षाखाली ते 8 गुंठे जागा त्यांच्या नावची करून दिली. काय माणसं आहेत मला इथं कीर्तनकाराच्या पाकिटातलं काही काही पैसे काढले. तू यंदाची दिवाळी खातच नाही देऊ हे वागणं बरं अनुभवी श्रोते. संतांचं जीवन त्याग प्रधान कामनेचा त्याग आणखीन अहंकाराचा त्याग. अहंकार म्हणजे काय कर्तृत्वाचा मद अहंकार. आपण करायचं पण आपण केलंय असं म्हणायचंच नाही. तुम्ही संतांच्या जीवनात हे वैशिष्ट्य. ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी लिहिली. आमचे श्रीगुरु विठ्ठल महाराज फुले म्हणायचे ज्ञानोबरांनी अशी ज्ञानेश्वरी लिहिली की परत जरी ज्ञानोबराय आले तरी अशी लिहून होणार. खूप आवडीने सांगायचे एवढी सुंदर ज्ञानेश्वरी लिहिली पण शेवटी ज्ञानोबराय म्हणतात मी लिहिली नाही. निवृत्तीनाथ महाराज हे तुमच्यामुळं झालं किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले एथ माझे जीवरले वाई कपन. याला म्हणायचं अनहंकार. अहंकाराचा त्याग. गावगाव रस्ता एक पुढारी करते दुसरा फोटो काढून जाते नारळ फोडून जाते. आपणच केला बस खाली ह्याच गुणाने तुला लोक मत द्यायचं सोडून दिले देणार का. अनहंकार वृत्ती. आमच्या संतांच्या जीवनात अहंकाराचा त्याग. त्याच्या त्यागे झाला सुखान त्याच्या त्यागे झाला एक देशी होतो अहंकार अधीना. पुण्यप्रधान जीवन देवादिकांचं. त्यागप्रधान जीवन साधू संतांचं. आता आपलं मानवी जीवन संघप्रधान जीवन. माणसं म्हणले का संघ, माणसं म्हणले का सोबती. माणसाला संगती सोबती जोडीदार मित्र सखा सहचर हे खूप जोडायचा ना. जेवायला बसले तरी मित्र तयार करणार, फिरायला गेले तरी करणार, आंघोळीला गेले तरी करणार. कुठेही बसले जेवायला बसले शेजारी राम 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 राम. कुठून आले म्हणजे गंगापूर. तुम्ही वैजापूर. इकडे कसे म्हणजे शंकर स्वामी महाराज सप्ताह. वा 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 असं का. कुठं झोपले म्हणजे त्या पलीकडे ओळखूची टाकली. आम्ही तिथंच आहे असं का. चला तिथं बसले घ्या नंबर द्या नंबर जुळलं. जेवायला बसले तरी फिरायला गेले एसटीत शेजारी बसले राम 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 राम. कुठून म्हणजे जळगाव नेऊन. काय नाव वाल्मिक सोनवणे. बर तुमचं काय नाव तुकाराम बुवा. चांगले म्हणतात घ्या नंबर द्या नंबर. या आमच्या सत्याला ते माहिती या आमच्या वास्तुशांतीला. संघ मानवी जीवन संघ प्रधान. जेवताना बसताना झोपताना उठताना बसताना माणसाला जोडीदार जोडायचा नाही. माणसाला जोडीदार पाहिजे. संगती केली पाहिजे.
संघ प्रधान जीवन पण बारीक काय करते संघाचे दोन प्रकार एक आहे बाधक संघ आणि एक आहे साधक संघ काही संघ शास्त्राने बाधक सांगितले माऊली हे संघ करू नका हे भल्या भल्याला हे संघ नडलेले बाधक संघ कोणाचा दादी संघ बाधक सांगितलाय दादी हो दादीचा संघ बाधक सांगितलं दादी दादा की दादी हो नाही हो नाही फिर दादी शब्दाचा अर्थ आहे द आहे आधी ज्याचा असं एक काही संघ आहेत की ज्या संघाची सुरुवात द शब्दाने होते तेवढे टाळता आले तर टाळ कोण कोण एक दुर्जन संघ दादी संघ दुर्जन शब्दाची सुरुवात द शब्दाने टाळता आलं तर टाळा द्वेषीयाचा संघ टाळता आला तर टाळा द्रव्य संघ पटायचं नाही तुम्हाला मी तुमचे दुष्परिणाम सांगतो टाळता आला तर टाळा दुष्ट स्त्री संघ टाळता आला तसं टाळा सांगू पटायचं नाही देव संघ तसा बाधकच आहे त्याला प्रमाण देतो मी तुम्हाला त्याला माहिती बाधक संघ पहिला दुर्जन संघ नको दुर्जनाचा सकाळी एक तो एका दिंडीत दुपारी एका दिंडीत संध्याकाळी एका दिंडीत चालणारच नाही कोणाच्या दिंडीत पळत येते काही काही सोहळ्याला येते दिंडीत चलत नाही पुढं पापाचे कळप गाणं ज्याला भजनात चालायचं नाही ज्याला दिंडीत चालायचं नाही काकड्याला हजर राहायचं नाही त्याने डोकं द्यायचं नाही मान यावंच कशाला ते पुढं जाते तर गप नाही बसत जिथं माऊलीचा विसावा आहे ना ती तिची झाडे जवार करायला बसलेली तिथं जाऊन रांधरी सावलीलाच बसत उन्हाला बसत मागून 16 आला का त्यांची नाही तिथे ना क्रिकेट मार पुढं चालणारी ना सगळी दारुणा खाली उभी केली पाहिजे जायकवाडीच्या दार उघडी करून भजनात चालायला काय होतं भजनात चालायला नाही आंघोळी पांघोळीची सगळी सोय होती पिढ्यावर जायच नाही सांगा मला लई तळतळ वाटत कधी कधी मला पुढं चालले म्हणजे त्याचा सरळ अर्थ झाला तुमचा परमार्थ बांधील नाही तुमची बांधिलकीच नाही संप्रदायाची आपला काकडा झाला पाहिजे आपल्या नाट समाधीचं भजन झालं पाहिजे आपला हरिपाठ झाला पाहिजे तर घेणं देत नाही ना काय घेणं देत नाही मोकळीच चालायचं आपलं हात हालीत चालायचं बाप रखमावीर विठ्ठल काय देऊ भागोबारा होणी आकायचा ऐका गावातून दरवर्षी दिंडी पंढरपूरला जायची खूप भजन प्रेमी माणूस आणि मग त्याने ठरवलं तो दरवर्षी पंढरपूरला जायचं गेला का 9वीला दिंडी जायची लगेच स्नान चंद्रभागेचं लगेच दर्शन पाहिजे ना एकादशी दर्शन घ्यायचं असतो दर्शन झाले का प्रदक्षिणा करून वैकुंठवासी दादा महाराज मनमाडकरांच्या मठात जायचा कारण तिथं संगीत भजन राहायचं धामणीकर गुरुजी महाराज मी 4-6 वर्ष आहे म्हणायला गुरुजी रामकृष्ण हरी कसून ठायचंच आहे वाजवायला सुभाष गुरुजी लय अवघड म्हणायचे चालीची सुरुवात 2.5 मात्र्या अंतरा 2.25 मात्र्या मागच्या माणसाला जर 3 वरी गेलं तरी धरता येत नव्हतं 3.25 नाही धरता येतो नाही अवघा हो 2.25 मात्र्यात अंतरा 2.25 मात्र्यात सुरुवात ऐकणाऱ्याचं पुरतं मात्र कळतच नसेल त्यांना खूप मोठ मी दरवर्षी जायचो तर एक भजन त्याला खूप ऐकायचा ना दरवर्षी जायचा
बाबा शूटिंग चालू आहे ना, एक शूटिंग चालू असते दुसरं ते काय राहतं मग ते दोन पाट काढले का कोण्या पाटाला जर पाणी सोडा हे पाट पण झाले एक पाट चालू आहे दोन पाट ऐका झालं असं की तिथं परिस्थितीचं भाषणाला त्याने एक वर्ष ना एका माणसाला सरवारी का मी सांगू तुम्हाला खरंच माणसं वारी लिहायचा पण सुधरत असली तरी सुधरत जर नसली ना नेऊ नका ते तिथं आपल्या अडचणी वाढीचे एक जण सरवारी पण मी वारी लिहिली पण पंढरपुरात गेल्यानंतर मी सांगन त्या फळावर त्याला वाटतं अरे वा त्याला पंढरपूरची थोडीतरी माहिती दिसते भास्कर महाराज देवकर महाराज आजरेकर महाराज चालतं तिकडे चला एक एखाद्या वर्षी भजन सांगू दादा मान फळावर नाही तू म्हणशील त्या फळावर जाऊ बाबा भास्कर महाराजांच्या देवकर महाराज आता गेले चंद्रभागेचं स्नान केलं पांडुरंगाचं दर्शन घेतलं बाहेर पडली म्हणजे आज एकादशी चला फळावर भाषण हे म्हणजे चला दादा मला सन्मान करायचं त्याने नाही आपलं काय ठरलं होतं पंढरपुरात गेलं मी सांगेन त्या फळावर जायचं वारकरी भजन प्रेमी माणूस होता त्याला खूप भजन आवडायचं ते दामणीकर गुरुजीचं तर मग कोणाच्या फळावर जायचं तो ना आपल्याला चंद्रकांत ढवळपुरी करायचं असं म्हणणार आपलं वारी लावलं आम्हाला शंकाशात जायचं तेव्हा काय ठरलं होतं वचन फिरते अधमजन नारायण वचनाला फिरायचं वचनाशी उणे ओणे आता तिथं झाले खडे फेक सुरू खडे फेकीचं रूपांतर दगड फेकीत एक फिर दगड आला याच्या कंठावर बसला बसण्याच्या कायमचाच स्वर्ग नको दुष्ट संग पडे भजनामधी म्हणून नको दुर्जनाचा संग त्यांच्याजवळ बसतो तुटतो ते कोण्या रसात ना आलेली जरा माहिती असू द्या काय काय पचरंगी गडी असते सगळ्या रसात ना आलेली असते अशा रसिक लाल शेजारी कधी बसला डोळ्यात अंजन घालून तुका म्हणे लिहावे डोळा अंजन वरवे ध्यानात पहिला दादी संघ सांगितला दुर्जन संघ बाधक द्वेषियाचा संघ बाधक द्वेषियाचा संघ न घडावा कोणा विष जेवे प्राणा नाश करी बाळकडा द्वेषी माणसं द्वेषी म्हणजे एखादा चांगला म्हणायला लागला चांगला वाजवायला लागला चांगलं कीर्तन करायला लागला तो मला माहिती का त्याच का तुका माहिती खात्याचा अधिकारी त्याला सुरूच झालं मला चांगल्याला चांगल्याचा द्वेष करून विषव यस्मिनचा द्वेष द्वेष शब्दाची अखंडानंद स्वामी केलेली व्याख्या अखंडानंद स्वामी म्हणतात द्वेषामध्ये दोन प्रकारचे विष असतात एक विष ज्याच्या ठिकाणी द्वेष निर्माण होतो त्याला जाळतं ज्याच्याविषयी द्वेष झालाय त्याला जाळतं त्यापेक्षा असं विषारी वागण्यापेक्षा अमृतमय वागा म्हणून द्वेषी माणसाच्या शेजारी बसायचं नाही दुर्जन संघ बाधक द्वेषियाचा संघ बाधक द्रव्य संघ बाधक पैसा असावा पण कामापुरता असावा लय का पैशाच्या नादी लागले मग फार वास ईडी कार्यालयापर्यंत जातो पैशावाल्याला लय अडचणी खूप अडचणी म्हणून शास्त्र सांगतं द्रव्याचा तो आम्ही धरितो विटाळ त्याच पाठी काळ लाग करी द्रव्याचा तो नाही काय होते मनवनी द्रव्याच्या मागे कलिकाळाचा लाग मनवनी संघ खोटा त्याचा द्रव्य संघ बाधक दुर्जन संघ बाधक द्वेषियाचा संघ बाधक दुष्ट स्त्री संघ बाधक स्त्री संघ साधक तर दुष्ट स्त्री संघ बाधक म्हणजे एकाच बँकेत खातं खोला दोन बँकेत खातं खोलू नका डबल बटन दाबल्यावर मतदान बाद होत डबल बिगर चुंबडीचं डोकं द्यायचं माझी भाषा कळती का तुम्हाला अनुभवाचाच विषय सांगत आणि म्हणून स्त्रियांचा तो संघ नको नारायणा काष्टा या भाषा नाथवे हा देव देव न घडे भजन हेच सांगायचं की दुष्ट स्त्री संघ दुर्जन संघ दादी संघ द्वेषी संघ दादी संघ द्रव्य संघ दादी संघ दुष्ट स्त्री संघ दादी संघ देव संघ तुकाराम महाराज म्हणतात एक वेळेस
देवाचा सुद्धा संग. ज्याने ज्याने देवाची संगती धरली कोणाला कामाला. गोपिका सांगतात तुझी संगती नाही कामाची, तुझी संगती नाही कामाची, मी सुंदरा कोवळ्या मनाची, हे सुंदरा माझ्या दृष्टी होईल साची, माझ्या दृष्टी लावी रे जग माझे पाठी, म्हणून तुझी संगती नाही कामाची, मी सुंदरा कोवळ्या मनाची, मद दृष्टी होईल साची, बघ घेईन तुझी चर्या. असं देवाचा संग कसा बाधक आहे. प्रल्हादाने केला त्याला बापाला मुकावला. प्रल्हादाने त्याची संगती केली त्याचा बापच मारून टाकला. विभीषणाने केली त्याचे 2 सत्य भाऊ मारले, एवढे प्रतापी भाऊ मारले. त्या अंगदाने केली प्रतापी त्याचा पाव मारून टाकला. सावका महाराजांनी केली त्याचं पोट फाडलं. गोरोबा काकांनी केलं त्याचा हातही तोडून पोरही मारलं. बिगर माळकरी म्हणजे नाही असे पो का नाही अशीच पो पाहिजे म्हणजे आमचं सगळं आवाज आहे पूर्वपक्षी. तेव्हा एक अभंग गाथ्यात नाही सगळ्याची माफी मागून शपथ घ्या तिथे पण अभंग खास. देवा तुझे दास होता नव्हे बरे, तेव्हा तुझं दास्यत्व केलं कल्याण झालं. सांग ना उदाहरण कोणा पुढविली घरे बहुतांची. प्रत्येक भक्ताचं घर तू बुडवलं. दामाजी पंथाचे काढिले दिवाळे. दामाजी पंथाने तुझी एवढी सेवा केली त्याच्यामध्ये ईडी कार्यालय शासकीय चौकशी. तुडविले बाळे कोरोबाची. कोरोबाचा कसं पोरच तुडून टाक. सावत्या माळ्याचे चिरलेले पोट. सावतोबाचं पोट चिरलं. तोडीले मनगट गोरोबा. एखादा अभंगात 2 उदाहरण एका संतांनी. बोधल्या बुवाचे लुटविले शेत, राहिले निवांत तुका म्हणे. हे आमच्या देवडीकर प्रतीत नाही, खेडोपाडी लोक म्हणतात. म्हणून देवाचा संग सुद्धा बाधक. तुझा संग पुरे संग पुरे संगती पुरे विठोबा, तुझा संग पुरे संग पुरे संगती पुरे विठोबा, संग पुरे संग पुरे संगती पुरे विठोबा, संग पुरे संग पुरे संगती पुरे विठोबा. दासा जगताने संग पुरे संग पुरे संगती पुरे संग पुरे संग पुरे संगती पुरे तुझा संग पुरे, तुझा संग बाप झाला. तुझा संग संगती पुरे विठोबा. आपुल्या ऐसे करतो आपुल्या सरसे करशील असा भिकारीचा जग जाणे. तुझं दास्यत्व केलं भिकारात माणसं लागली. मागचे गैरसमज करून घेते बघा. म्हणून दुर्जन संग, देव संग, दुष्ट स्त्री संग, द्रव्य संग हे संग बाधक सांगितले. बाधक संग. आता ऐका साधक संग. असा एक संघ आहे की जो संघ जीवनात जर घडला, जो समागम जर जीवनात घडला तर जीवनाचं कोट कल्याण होते. कोणाचा संघ? तो साधक संघ आहे संतांचा. संघ संतांचा करिता बरावा, करिता बरावा.
संग संतांचा करिता बरवा. पाणी आहे पाणी गोदावरीचं, ते जर पाणी ऊसाच्या वाफ्याला घालवलं तर त्या पाण्याचा गोडवा वाढवा. तेच पाणी जर गुलाबाच्या वाफ्याला गेलं, पुढे गुलाब लावले, काय त्या पाण्याचं रूपांतर. सुगंध लोक कोणाला गुलाब देतात, कोणाला देऊ नका, तेच पाणी केळीच्या बागेला गेलं तर काय गोडवा. वा अरे सोमवारी केळी ना वा. तेच पाणी जर गांजाच्या वाफ्याला गेलं, आपल्याच नाद. तेच पाणी रगेल दिसते. तेच पाणी जर लसणाच्या वाफ्याला गेलं, पाण्याचा वास येतो. हेच पाणी कांद्याच्या वाफ्याला गेलं तर त्याचं दुर्गंधात रूपांतर. माऊली पाण्याने ठरवायचं कोणत्या वाफ्याला जायचं. एवढा एक जरी दृष्टांत कळाला तरी तुमचा ऊस चांगला पिकला. दृष्टांत एवढा पाण्याचा खूप घेण्यासारखं घेत नाहीत माणसं. त्यांना कधी त्याचे कांदे पण नारायण सिद्ध असे वा खरं लोणीचा नारायण. काय का मला हेच सांगायचं, संग संतांचा करिता बरोबर. संतांचा संग साधक आहे आणि म्हणून इच्छा वजा मागणीच, विनंती वजा सदिच्छा वजा मागणी. सदिच्छा जर वजा केली तर मागणीच म्हणायची. ती सदिच्छा ती मागणी प्रगट करतात. बरोबर आहे, मला संतांचा समागम घडो अभंगाच्या
घडो त्यांचा समागम. त्यांच्या सहवासात काही दिवस राहायला भेटावं. माऊली महाराज लोक आळंदीला सकाळीच येते, संध्याकाळी थेट घरी. देऊला गेले का फक्त एकच दिवस, विजेला सकाळी हजर होते, फुलं पडले का उधळले, षष्टीला गेले का फुलं पडले का आलेच मागे. आणि तिथं 2-4 दिवस राहावं, तीर्थ स्नान करावं, काही सद्ग्रंथाचं वाचन करावं, एखाद्या मठात अन्नदान करावं. असंही काही लोक पंढरपूरला आळंदीला पारायण बसत नाही, गल्याने हिंडत काय तुम्ही आले का गल्ल्या पाहिला काही गल्ल्या कमी आहेत का? तुम्हाला मी गल्ले बोरगावला नेऊन सोडतो. तिथं आल्यावर काही साधना करावी, काही वाचन सद्ग्रंथाचं पारायण, दान धर्म. तिथं कोणाच्या प्रयोग जावं, हरिवाल्यांचं कसं आहे काकाला सला ऐकायला, त्यांचा जागर कसा आहे ऐकायचा, तिथं भजन कसं आहे. प्रेमी माणसंच नाही राहिलं, लय माणसं आता काहीच मग समाज चांगल्या सहवासात बसलं पाहिजे, राहिलं पाहिजे. बहुबरी आईशी भाविकाची जोडी, काळ नाही घडी जात सत्समागम. घडो त्यांचा समागम. कोणाचा? ज्यांचे प्रेम विठ्ठली, ज्यांचं विठ्ठलावर प्रेम. विठ्ठलावर प्रेम म्हणजे त्याच्या रूपावर प्रेम, त्याच्या गुणावर प्रेम, त्याच्या नामावर प्रेम, त्याच्या कीर्तनावर प्रेम. असे बरेच अर्थ असतात ते तुम्हाला, आता ते लांबवत नाही. त्यांचं भगवंताच्या गुणावर, रूपावर, त्याच्या साधनेवर, त्याच्या तीर्थावर, त्याच्या सद्ग्रंथावर ज्यांचं प्रेम आहे ना, अशा माणसाच्या सहवासात. आमच्या पंढरपुरात सद्गुरू बोधे बाबा राहतो. काय पांडुरंगावर प्रेम होतं आता तुम्हाला काय सांगावं. 3लाच उठायचे, 3ला उठले, एकटे उठत नव्हते. 100-1 मुलं राहायची त्यांच्या बरोबर. बाळगोपाळ नवनाथपासून त्यांचा सहवास घडला ना. मग ते बाबा सगळ्या बालगोपाळाला उठवायचे, सगळ्यांना घेऊन 3 वाजता चंद्रभागेला स्नान करून आले. गंधबिंद लावायचं का 3:45 वाजता पांडुरंगाच्या दारात उभे. काकडा पाहा, वा पांडुरंगाचा काकडा. दार उघडलं का सगळे पांडुरंगाचा काकडा पाहायचा. बरेच लोक म्हणते आम्हाला काकड्याला जावं वाटतं पण पाठच नाही. अरे जळती पातकाच्या राशी काकड आरती म्हणली आहे नाही ती काकडाचा पाय ना तरी काय हलके झोपायची वेळ असते. रातभर मोबाईल मुळे जागा आहे बाबड्या, काकड्यावर नाही लवकर. जो मनुष्य 9 वाजता मोबाईल बंद ठेवतो त्याला काकड्याला उठायला गरजच पडत नाही. काकड्या आपाप उठतो. 2:30-3 वाजेपर्यंत ऑनलाईन लाईन कोणाशी ऑनलाईन ते ध्यानच आहे. ऐका भगवंताच्या काकडा काकड आरती झाली का लगेच मुलांना घेऊन प्रदक्षिणा करून आले का लगेच चालीचा त्यांचा तास आहे. रोज मुलांना 2-2, 4-4 चाली शिकवायचे. मागच्या म्हणून लई भरली अहो त्या नक्षलवादी भागातली मुलं होती. काय गडचिरोली, चंद्रपूर त्या भागात नक्षलवाद्यांची मुलं. ती बाबांकडे आली. चांगले कीर्तनकार झाले ते. बाबांनी नक्षलवाद्यांची पूर्ण कीर्तनकार केली. आज त्या भागात कीर्तनात होता त्यांचे बाप बंदुकी घेऊन येतात. वर जास्त पाकिट मागत आहे का काय? मला हेच सांगायचे माऊली, काय पांडुरंगावर प्रेम आहे, काय बोलायचं नाही. घडो त्यांचा समागम. ज्यांचे प्रेम विठ्ठली. पांडुरंगावर खूप प्रेम, खूप पांडुरंगावर. ज्यांचा उत्सव आहे त्यांचे आजी गुरु तुकोबा आहे. आपल्या शंकर स्वामीचे आजी गुरु तुकोबा. तुकोबारायांचं पहिलं कुटुंब लोहगावचं रुक्मिणीबाई. तर त्याला थोडं धापेची व्यथा होती. दुसरं कुटुंब केलं ते आहे पुण्याचे आप्पाजी गुळवे. गुळवे लय वजनदार आहे राजे महाराज. आणि त्यांची मुलगी केली, तिचं नाव जिजाई. पण तुकाराम महाराज तिला आवली म्हणायचे लाडाने. सासऱ्याने काय केलं, तुकोबराला दूध खाण्यासाठी म्हैस दिली. वा, असं जुन्या काळात द्यायचे जनावर गोदान भूदान व्हायचं. आता एखाद्या तरी जावायला म्हैस दिलीच पाहिजे. अंगण लग्नात म्हैस आणून बांधायचे. आणि मग काय झालं, ती म्हैस व्याली. व्याल्यावर पहिलं दूध आलं.
एक दोन दिवस कच्चं दूध राहतं, चांगलं दूध यायला सगळे घरात दूध तूप पहिल्या काळात मला चहा नव्हतं, इंग्रजांनी आणली चहा. तुम्ही तुकोपमाला मैपती महाराजाच्या वाङ्मयापर्यंत चहा शब्द कुठंच सापडत नाही. तुम्हाला सगळे शब्द सापडतील, लाडू शब्द सापडत, तुका म्हणे खातो, करंजी सापडत, सगळे शब्द सापडत, पक्वान्न जुने सगळे सापडतात, साखर सापडते, गुळ सापडतो. ज्ञानोबराच्या वाङ्मयात साखर आलेली आहे, कुठून का खरे होते त्या काळात. ज्ञानोबराच्या वाङ्मयात चित्रपट आलेला आहे. हो, जे तर संसार चित्र उमटे तो मनोपट फाटे. पटावर चित्र, पुढचं चित्र पटावर दिसतंय, प्रक्षेपण प्रतिबिंबित चोखटे, समोरील चित्र उमटे. चित्रपट आळंदीकडे नाटक दिलं होतं, त्याचं ओपनिंग ठेवलं, आम्हाला बोलवलं ओपनिंगला, मला भाषण दिलं, विषय सांगतो म्हणजे काय ज्ञानेश्वरीतील चित्रपट. ते म्हणा ज्ञानेश्वरी पुढे चित्रपट आहे, चित्रपट आता म्हणलं तुला नाही पटवून दिलं तुला कदम म्हणून जी ओव्या काढल्या त्यावेळेस ते हे होते संत ज्ञानेश्वर अध्यासनाचे प्रमुख अभय टिळक सर, आणि ते तिकडं प्रमुख होते, संस्थांचे अध्यक्ष होते. माझ्यानंतर त्यांचं भाषण होतं, महाराज त्यांना इतकं कौतुक वाटते, हे साधी मधुकरी मागून मुलं खातात, त्या मुलाने शोधलं कसं ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी चित्रपट संकल्पना कशी आहे, असं ते लांबायचं नाही मला. आणि मग झालं ते सासरवाडीकडून येणार म्हणजे लईच बारीक म्हैस व्याधी चांगलं दूध निघालेलं होतं, कोवरायचं प्रेम पांडवलं होतं, त्यांचे प्रेम विठ्ठल कोवराय म्हणजे जी एवढं चांगलं दूध निघत पांडुरंगा दे, पांडुरंगा तुम्हाला काय त्या पांडुरंगाचं पडलंय, अरे दे उरत आहे ना, दे मग जिजाबाईने मालकाचा दिलं तांब्याबरोबर, रोज कोवराय पांडुरंगाला तांब्याबरोबर जरा 4-6 महिन्यात म्हशीचं दूध झालं कमी. आता पोरा सोरातच भागाला पांढरा ताब्या जे आहे काढायला काम नाही केलं पांढरा, एवढ्या कुपळात गाई वळल्या म्हणजे तेव्हा दूध कमी पडलं तर आपल्या म्हशीवर येऊन बसला म्हणजे अजिबात दूध द्यायचं नाही. नको मी देते, मीच देते. जिजाबाई वाटलं हे पुढं नेऊन देते, कारण आतापर्यंत काय नाही आपला देवाला निवड दाखवायचा घेऊन यायचा, हे रिकामं तांबे घेऊन येत होती. मात्र जिजाबाई एक दिवस काय केलं, असं दूध उकळलं महाराज, खूप उकळलं, ते तांब्यात उचलून तो तांब्या का भांड्यात घेतला आणि खडकं घेतलं, पांडुरंगाच्या दारात दिली. पांडुरंगाच्या लक्षात आलं तिचं दूध प्यावं तर हिची तिळभर भावना माझ्यावर, हिचं दैवत आहे अंबाबाई. पक्ष वेगळा आपला पक्ष शिंदे गटाचे मी ठाकरे तिचा पक्ष वेगळा, नाही प्यावं हिचं तिळभर भावना, नाही प्यावं ही म्हणून महाराज कोणाला तरी नाही प्यावाच लागेल. आधी जिजाबाईंचे फडकं धरलं, पांडुरंगाच्या मूर्तीचा पाठीमागे हात लावला, तोंडाला तांब्या लावला, उखळता कडक देवाची मानच आखडली. आजही ती होची मूर्ती बघा, अशी मान आखडलेली मूर्ती, आणि इथं फोड आलाय देव करून देव पेले थोडा फोड आला. नंतर संस्थाने त्याच्यावर वज्ररेप केला, पण वज्ररेप निघालाय आता आता थोडंफारच दिस होतोय मला काय सांगायचं. म्हैस व्याधी दूध पांडुरंगा, आमच्या मराठवाड्यात ठाकूरबा होती, ठाकूरबा कोणतं पीक आलं पहिलं पांडुरंगा, वा ज्वारी आली खायची नाही, पहिली पंढरपूरला 2 माणसं घ्यायची, वारकरी हे पहिलं पांडुरंगाला दाखवा मग खायची. गहू आले पहिले पांडुरंगाला, आंबे आले पहिले पांडुरंगा, कोरेगावी एक पाटीला तो भला निज ध्यास त्याला विठोबाचा, देई आधी फळे देवादी देवा, मग घाली बरोवा आपुले मुखी, लागले नूतन आंब्याची फळे, त्यातून निवडिले गोड गोड भरून दोन डाला मोजोनी सवाचे, बोलावी यस्कारास महाराज. कोण प्रकरण आलंय खोबरायच्या चरित्रातलं प्रकरण. कोरेगावचा एक पाटील होता, त्याचंही पांडुरंगावर खूप प्रेम होतं, तो आंबे पाठवायचा. नंतर त्या आंब्यातूनच आंबा देवाने चोखला म्हणून जन्माला आले, त्यांचं नाव चोखोबा. शुद्ध एकादशी आंबा देवाने चोखिला, संतोषला देव चोखा जन्म पावला, ओवाळू आरती शुद्ध चोखा मिळा, घेता नाम चोखी याचे तुटे भवबंध ज्वाळा. खूप गोड.
चोखोबराच्या आरती मला सांगायचं काय त्यांचे प्रेम विठ्ठली अशा संतांचा समागम घडो महाराज पण त्यांच्या जवळ गेल्यावर ते तसले गोष्टी हाणते नुसत्या गप्पा हाणते आला त्यांच्या गप्पा तुला काहीतरी कलाटणीच देतील अभंगाच्या दुसऱ्या नामदेव महाराजांचं चरित्र ज्ञानोबराचं चरित्र खूप सांगायचं तर लोकांना खूप बोध घालायचा आता थोडा पूर्व पक्ष उत्तर पक्ष आता तर पुढचंच बिघाडे आता गाणे पवाडे काही सोडून जाणार आता काय बोलायचंच नाही आता वाङ्मय सोडून जाणार अवाङ्मयच जास्त तुझे कीर्तनकार गोष्टी सांगायची कीर्तन पण त्या ऐकून लोकांना बोध व्हायचा वा नामा म्हणे बोध भाविकाला भाविकाला बोध व्हायचा सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे जोग महाराजांचं एकच कीर्तन ऐकलं सद्गुरु मारुती महाराज गुरव यांनी एक कीर्तन ऐकलं अभंग होता ज्ञानराज माझी योग्याची महाराज एका कीर्तनात वैराग्य झालं जीवनाला कलाटणी बसली त्याला 3 मुलं झाले होते लग्न झालं होतं 3 मुलं झाले होते एवढं वैराग्य घेतलं की ते माऊलीच्याच मंदिरात राहिले ते आळंदीचेच होते आणि मग भिक्षा आणायला घरी जायची मधुकरी आई रडायची अरे मारुती घरी आज सणवार आहे तू मधुकरी मागू का खातो नाही तू आई मधुकरी माग आजपासून मधुकरी मला 3 मुलं झालेत माझा संसार सापला आणि मंडळी पुण्याला राहत होते काही कारणास्तव शेजारनी पाजारनी बाया म्हणल्या मारुती मधुकरी मागतोय ना उद्या बायकोला बोलून आणा मधुकरी वाढायला बायकोला पाहिल्या का आपाप घरात आत्ताच्या भजण्यामध्ये त्यांनी धोरण लावलं